आजचा आपला जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे जंगल डायरी. लेखक आहेत अतुल धामनकर. जन्म 1972चा, याने की 40s में ही है अभी वो. डायरी हेच इतकं छान नाव असतं. खूप जणांना डायरी लिहिण्याची सवय असते. ही डायरी लिहिण्याची सवय इतकी चांगली असते की त्याच्यातनं बऱ्याचदा खूप सगळे पुस्तकं जी आहेत तर ती निर्माण होत असतात, पब्लिश होत असतात. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार. त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट मध्ये वाघांचा अभ्यास केला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरात अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगांचं घरटं, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघांचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्यजीवन विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. आता या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे, एक खूपच सुंदर आणि एका अट्रॅक्टिव्ह वे मध्ये ही गोष्ट जी आहे ती त्यांनी खूप छान सांगितलेली आहे. पेन्सिल या पेन हात में रखो. प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे. तसेच अंडरलाईन वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहे. जंगलचे रूलच वेगळे असतात. जंगल रूल किती कसे असतात ते आपल्याला इथे कळेल. मी एक उदाहरण सांगते तुम्हाला की जिराफ, जो फिमेल जिराफ जी असते ती ज्यावेळी बाळाला जन्म देते आपल्या, त्यावेळी बाळाला जन्म देताना ती लाथा दिल्यानंतर तिने बघा एवढ्या मोठ्या पिल्लाला जन्म दिलेला असतो, तिची डिलिव्हरी झालेली असते आणि ती आपल्या बाळाला लाथा मारून मारून उठवते. याचं कारण शी नोज द जंगल रूल, की एखादा मोठा प्राणी येईल आणि माझ्या पिल्लाला खाऊन टाकेल, म्हणून तिला हे करणं भाग असतं. अब जैसे कुत्ता है, कुतिया जो होती है, तो कुतिया की डिलीवरी जो है वो 3 महीने में ही हो जाती है, 3-3.5 महीने में. वही जेव्हा एखाद्या फिमेल डॉगचे, एखाद्या कुत्रीचे 3 ते 4 बाळंतपण होऊन जातात जास्त, तर त्याच्यानंतर हत्तीण जी आहे, तर हत्तीणीची डिलिव्हरी किती वर्षांनी होते, हू नोस? हत्तीणीची डिलिव्हरी किती दिवसांनी होते? हत्ती किती दिवसांनी बाळाला जन्म घालते? हत्तीण किती दिवसात पोटात बाळाला वागवते? उद्या सांगा मला, उद्या मला बघून सांगा तुम्ही की काय आहे, म्हणजे तुम्हाला किती इंटरेस्ट निर्माण होईल. मी कुत्र्यांचं तुम्हाला सांगितलं, उद्या मला सांगायचं आहे. ठीक आहे. तारीख 27 मे 1997, वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र, थोड़ा सा बड़ा कर देती हूं मैं ये, 1 मिनिट में. कोळसा परिक्षेत्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. आज पहाटे, आता काय झालं या दिवशी बघा हा, ताडोबा आहे आणि महिना कोणता आहे? मे महिना. वेळ आहे सकाळी 6 ते 9:30. कोळसाचं परिक्षेत्र, ताडोबा म्हणजे चंद्रपूरच्या भागात, आणि चंद्रपूरला ऊन किती असतं, तर या उन्हात सुद्धा सकाळी 6 ते 9:30 या वेळामध्ये काय लेखक विश्रामगृहातून, रेस्ट हाऊस मधून बाहेर पडलो. गावातून टोंगे हे सरनेम आहे. टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. झरी रस्ता म्हणजे एक छोटा अरुंद असा रस्ता, तो धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची बिबटा म्हणजे चित्ता, बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असूनही आम्ही पोहोचण्याच्या तासाभरा आधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही. लास्ट इयर आप लोगों ने आभाळातल्या पाऊल वाटा पढ़ा था, इफ यू रिमेंबर. त्याच्यामध्ये सगळं काय होतं, तर त्याच्यामध्ये सगळं पक्ष्यांचा अभ्यास होता. आणि आपले हे जे लेखक आहेत, हे लेखक कशात इंटरेस्टेड आहे? प्राण्यांमध्ये, आणि त्यातही वाघ.
वाघिणी हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. त्यांना किती छान वाटलं बघा कि अभी अभी एक चित्ता यहां से गया है और वो भी 1 घंटा पहले. उनकी स्टडी इतनी ज्यादा है कि उसके जो फुटप्रिंट्स है वो फुटप्रिंट्स देख के उनको पता लग रहा है कि शायद से 1 घंटा पहले वो गया हुआ है. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, तेंदू इट्स अ टाइप ऑफ ट्री, झाडाचा प्रकार, बांबू मध्ये बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हल्ली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. निसर्गाने प्रत्येकाला आपापल्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत. म्हणजे जसं की आपण जर तिकडे हिमाचलला गेलो, हिमाचल प्रदेशामध्ये किंवा तिकडे दार्जिलिंगच्या भागामध्ये जर आपण गेलो तर काय होतं, तर तिथे आपल्याला जे कुत्रे दिसतात त्या कुत्र्यांच्या अंगावर खूप केस असतात, क्योंकि वहां पे ठंड बहुत है. किती छान काळजी घेतली आहे निसर्गाने. इथे प्राण्यांचे रंग असे आहेत कि जो पेड़ में या बांबू के बन में, बांबू के जंगल में जाने के बाद उनका रंग दिखाई नहीं देता. म्हणून लेखकाने किती छान सांगितलं कि उसकी पूंछ हिली, इसलिए मुझे पता चला कि हाँ वो है वहां पे. त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं, उसने हमें नहीं देखा था, कारण की त्याची पाठ आमच्याकडे होती. उसकी जो पीछे की बॅक ती आमच्याकडे होती. पण तेवढ्यात अब क्या हुआ, टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज आला. तर आप ऐसा इमॅजिन करो की आपण सगळे जंगलात आहोत है ना. समोर एका बांबूच्या बनामध्ये एक चित्ता है, एक वाघ है, आणि अपना पाय वहां पे बहुत सूखे पत्ते रहते हैं, वो सूखे पत्ते यानी बहुत ड्राई, उस पे अगर हमारा पैर गिर गया तो वो पत्ते टूट जाते हैं पापड़ के जैसे. और उसका आवाज, आणि तो बिबट्या तर आधीच हुशार आहे, तिखट कानाच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. वा क्या बात आहे. एवढी जंप त्याची, एवढी हाय जंप आहे त्याची की आम्ही बघतो ना बघतो अँड ही डिसअपियर्ड, एकदम दिसेनासा झाला. बिबळ्याच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो. हळहळणे दुःखी होणे. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं. शर्मिंदे होणे, लाज वाटणे. बिचारा टोंग्यांना असं वाटलं कि अरे रे मेरा पैर नहीं गिरता था ये ड्राई पत्तों पे तो शायद से चित्ता जो है वो देखने के लिए मिलता था. आम्ही लगेच पुढे निघालो. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता. रायबा इट्स अ नेम ऑफ दॅट एरिया, तिथल्या त्या क्षेत्राचं नाव आहे. तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं. इथं 2-3 नाले असल्यानं झुडपांची दाटी जास्तच जाणवते. नाले नाले समजतात सगळ्यांना. आपल्या घरासमोर जे असतात त्या नाले आहे, आणि हा नाला मोठा और अब झुडपांची दाटी, देर इज क्राउड ऑफ बुशेस, खूप मोठे मोठे. पण का आहे, क्योंकि पाणी बहुत ज्यादा है ना. एका वाक्यातच समजतं. नाले आहेत म्हणजे पाणी आहे, आणि पाणी आहे म्हणजे झाड आहेत. तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठल्याही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. अब नाला था लेकिन पानी कम था, यानी पानी पीने के लिए दैट वॉज नॉट इनफ, लेकिन झाडांसाठी ते व्यवस्थित होतं. कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात 4 पिल्ल असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. अब यहाँ से चॅप्टर शुरू हो जाता है, इंटरेस्टिंग एकदम. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं. मे महिना, चंद्रपूर सारखं गाव जिथे टेम्परेचर 50 पर्यंत जातं, 50 डिग्री सेल्सिअस पर्यंत, आणि अशा ठिकाणी काय झालं तर वाघासारखं जनावर पाण्याच्या आजूबाजूला, आणि दॅट टू त्या वाघिणीला 4 पिल्ल. तशातच लहान पिल्ल असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं.
क्यों? क्योंकि अगर वो दूर लेके जाएंगे तो वापिस कौन लेके आएगा? वो तो थक जाएंगे. पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. अंडरलाईन दिस सेंटेन्स. हे एक सेंटेन्स आपल्याला इतकं काही सांगतं की वो माँ है, तिच्या पिल्लांना जर का कोणी धक्का लावला तर ती अंगावर चवताळून येते. ती त्या जनावरांना, त्या माणसांना खायला सुद्धा कमी मागे पुढे बघत नाही. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई, सजग, अवेकन्ड, ही जागृत, मराठीत त्याला म्हणतात जागृत, कुणाचा जीव देखील घ्यायला मागं पुढे बघत नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं की जर त्या वाघिणीला कळलं आणि तिला जर का असं वाटलं की आम्ही या वाघाच्या पिल्लांना त्रास देणार आहोत तर ती आपले काय हाल करेल. 10-12 पावलंच चाललो असू, मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. आता लेखकाला अजून पावलं दिसली. लेखकाचा अभ्यास प्राण्यांचा खूप चांगला आहे आणि प्राण्यांचा त्याचा अभ्यास असल्यामुळे त्याला काही आता अजून पावलं दिसली. ती जी पावलं होती ती पावलं मांजराच्या पावलांपेक्षा थोडी मोठी. मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. त्या पिल्लांच्याच पाऊलखुणा होत्या. ऑफकोर्स कोणाच्या पिल्लांच्या? वाघिणीच्या. त्या पगमार्क्सकडे बघून लक्षात आलं, पगमार्क्स, पाऊलखुणा, की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ स्पष्ट होता. वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो. अधीर होणे, उत्सुक होणे, टू बिकम क्युरियस. इथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीतच होतं. ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती. त्यामुळं आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पाचोळा साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं ही मोठीच कसरत होती. कारण पहिले कशामुळे गेली होती? याचमुळे, पायाचा आवाज झाल्यामुळे, पानांचा आवाज झाल्यामुळे. पाणवठा, पाणवठा म्हणजे वॉटर सोर्स जसा जवळ आला तसं माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच माझा घसा कोरडा पडला. इतरांची अवस्था काही वेगळी नव्हती. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खूण करून सूचना केली. चौकस म्हणजे दक्ष राहणे, सगळीकडे लक्ष ठेवून राहणे. आता एक एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठेतरी आता का वाढत होतं? कारण ती वाघीण केव्हाही दिसू शकते, तिची पिल्लं केव्हाही दिसू शकतात. आणि कुठे असू शकते? ती झाडाच्या बुंध्या आड. बुंधा म्हणजे खोड, खालचा जो भाग आहे. जांभळीच्या झुडपात, जामुन के पेड़ के पीछे लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती. आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं. एकीकडे प्राण्यांचा अभ्यास करायचा होता आणि एकीकडे भीती पण खूप वाटत होती की ती वाघीण जर आपल्या अंगावर आली तर. कारण मगाशी काय झालं होतं की तो वाघ किती एका झेपेत दिसेनासा झाला, डिसअपिअर होऊन गेला होता. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 1 वर्षाच्या वाघांच्या अंडरलाईन अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. अंडरलाईन. आईनी हो म्हटलं. किती सुंदर आहे बघा. आईनी होकार दिला आणि लगेच सगळीच्या सगळी पिल्लं काय करायला लागली? तर लागलीच सगळीच्या सगळी पिल्लं पाण्यात आली, धपाधप उड्या मारल्या.
कारण आता आई आहे आमची, आता आम्हाला काही भीती नाहीये. आश्वासक आवाज, आश्वासक म्हणजे खात्रीचा. आता मुलांना काहीच भीती नव्हती आणि ती सरळ जांभळीच्या झाडीतून त्यांनी उडी घेतली. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. किती सुंदर आहे बघा, जे फील करू शकतात. म्हणजे जसं आई नोकरीला जाते आपल्या मुलांना घरी ठेवून, तसं ही वाघीण आई सुद्धा कशासाठी जाते? पोटासाठी. आणि ही वाघीण सुद्धा पोटासाठी गेली, शिकारीसाठी. आणि आई जसं बाहेरून कुलूप लावून जाते, तसं या वाघिणीने काय केलं? तर जांभळीच्या झाडात लपवून ठेवलं. आई सांगते, कुठे जायचं नाही, कोणी आलं तर दरवाजा उघडायचा नाही आपल्या अनोळखी लोकांना. तसंच ही वाघीण सांगून गेली की मी बाहेर जाईल तेव्हा जायचं नाही कुठे. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. संभाव्य अंदाज घेत की हो त्या पॉसिबल ज्याला आपण म्हणतो. या परिसरात दुसरे नर वाघ, दुसरे जे फिमेल आहेत वाघ, ते बिबळा, चित्ता, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य, हे सगळे शत्रू कोणाचे? वाघिणीचे नाही, तिच्या पिल्लांचे. कारण पिल्लांना अजून सामना करता येत नाही, त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. भक्षक, शिकार करणारे, खाणारे. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते, इकडे तिकडे लक्ष असणे. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. पहा, बिचारीनी शिकार केली आणि ती सुद्धा किती? रात्रभर शिकार केली आणि आता पिल्लांजवळ ती येऊन आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपावली होती. आईनी काय आणलं? आई आणल्यावर खाऊ आणते, तर त्यांचा सुद्धा तीच उत्सुकता होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. दाटच्या विरुद्ध शब्द आहे विरळ. कमी कमी बांबू, वहां पे बहुत ज्यादा बांबू नाही थे, म्हणून वाघीण लगेच दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. सोचो की 4 पिल्लं आणि 1 वाघीण, किती खायला लागत असेल त्यांना, किती मोठी शिकार करावी लागते. आणि एवढी शिकार नुसती करायची नाही, यानी कि समझो 1 हिरन को मारा है, 1 हिरन की शिकार की है, तो वो हिरन को घिसते घिसते वहां तक के लेके आना. किती कठीण काम आहे. शिकार करायची आणि शिकार करून त्या पिल्लांना घासत घासत घेऊन यायचं. किती थकून जात असेल. पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. उधाण येणे, भरती येणे. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. इमॅजिन करा, पाण्यामध्ये वाघीण बसलीये, तिच्या आजूबाजूला सगळे तिचे पिल्ल आहे आणि सगळे दंगा करतात आहेत, मस्ती करतात आहेत. त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली, पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली की अभी अभी मैं आई हूं शिकार करके, और अब ये क्या तकलीफ दे रहे हो मुझे. शी डिसलाइक्ड, तिला आवडलं नाही ते. पण पिल्लांना त्यांच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांच्या आईच्या भोवती जबरदस्त दंगा धोपा सुरू झाला. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही 5 महिन्यांची पिल्ल होती. म्हणजे आपला मोठा कुत्र्याची पिल्ल खूप छोटी असतात. कुत्र्या एवढ्या आकाराची 5 महिन्यांची पिल्ल. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती, प्रेमाने स्पर्श करत होती. आई, तिला असं वाटत होतं आता शिकार आणली आहे, आता ती बिनधास्त होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच आव असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. तिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर आहे ना, हिरण काही प्रकार आहे, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी.
ती शिकार करून आली होती और उसने कहीं पे भी तो वो शिकार जो है वो छुपा के रखी थी. वो शिकार मतलब उनका खाना है. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. इसलिए वो दॅट वॉज नॉट पॉसिबल. म्हणून ही त्या पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती. आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी अंडरलाईन तिला सतत कोणती कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ती चांगलीच पारंगत होती, कुशल, एक्सपर्ट. ती एक्सपर्ट होती त्यामध्ये. तिने आता शिकार आणली, पिल्लांना नेलं. वाघिणीनं नाला पार करून बांबूंच्या गंजीत पाय ठेवला. गंजी ढीग, एक बांबूंची ढीग होता. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्ल सोबत येतात की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्ल तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. दे वेर बिझी इन प्लेइंग. त्यांना ते आपले हसत खेळत येत होते, पण वाघिणीला मात्र भीती होती की कोणी आलं तर. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या, म्हणजे आई रागवते ना, ए चल जल्दी जल्दी, तसं त्याला कळलं की आपल्या आईने आवाज काढला. आणि आवाज आल्याबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज अंडरलाईन मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. संग्रह साप्ताहिक सकाळ, दिवाळी अंक 2016. किती मजा होती ना. मागच्या वर्षी आपण पक्ष्यांच्या विषयी शिकलो आणि यावर्षी प्राण्यांच्या विषयी. 2 मिनिट आहेत आपल्याकडे. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर विचारा. काही एखादा शब्द समजला नसेल तर विचारा. हॅलो मॅम. प्रियांशु. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हा मैम अनामिक म्हणजे अननोइंग. ओके, थैंक यू. बहुत बार हमें टेंशन होता है, वो टेंशन क्यों होता है हमें पता नहीं चलता है, उसे बोलते हैं अनामिक. एनीबडी एल्स, एनीथिंग एल्स? आता याच्यात अजून कोणता चॅप्टर आहे आपला राहिलेला जंगल डायरी नंतर या युनिट मध्ये? किती चॅप्टर राहिले आपले पहा. आता आपण ते लवकरात लवकर शिकणार आहोत, संपवून टाकू या आठवड्यात जमलं तर. तन्वी सांग बेटा. मॅम हा युनिट झालाय. हा युनिट झाला. आता पुढच्या युनिट मधले किती राहिले? हो. हिरवगार झाडासारखं, खरा नागरिक, स्वप्न करू साकार, आणि मग त्याच्यानंतर व्युत्पत्ती कोश, स्थूल वाचन. खरा नागरिक हे आहे का स्किप्ट आहे मला वाटतं? माहिती नाही मला, बघून घेऊ आपण नंतर. हा रश्मी, ओव्हर टू यू. मॅम चित्तथरारक म्हणजे? चित्तथरारक म्हणजे की ज्याच्यामुळे पुढे काय होणार आहे याची आपल्याला क्युरिओसिटी असते, त्याला म्हणतात चित्तथरारक. आपलं चित्त वेधून घेणारा. हो मॅम. आणि रोमहर्षक? रोमहर्षक म्हणजे तेच, अंगावर रोमांच उठवणारा, हो मॅम. अंगावर काटे आणणारा. हो मॅम. थँक्यू मॅम. ओके, उद्या भेटू आपण परत. उद्या एक नवीन चॅप्टर आपण शिकू आणि तो चॅप्टर शिकल्यानंतर लवकरात लवकर या आठवड्यात आपण पोर्शन कंप्लीट करू आणि पुढच्या आठवड्यापासून संस्कृत आणि हिंदी जे आहे ते सुरू करणार आहे. चलो, बाय ऑल ऑफ यू. बाय.